नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता एक लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे की पैसे तर आले आहेत सगळ्यांना, म्हणजे चालू झाले आहेत यायला, पण हे पैसे आले की नाही कसं तपासायचं, हे प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडलेला आहे की कसं चेक करायचं. ज्या पात्र महिलांना पैसे आले आहेत त्या महिलांसाठी पैसे नेमकं कसं तपासायचं की आपल्या योजनेचे पैसे आपल्या बँकेत आले आहे की नाही. तर आज मी तुम्हाला 4 सोपे मार्ग सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही चेक करू शकता तुमच्या योजनेचे पैसे तुमच्या बँकेत पडले आहेत की नाही. तर सध्या राज्य सरकारतर्फे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पैसे दिले जात आहेत, पण हे पैसे जमा झाले की नाही हे कसे तपासावे असा अनेक जणींना प्रश्न पडलेला आहे. तर आपण 4 सोपे मार्ग आपण जाणून घेणार आहोत. ते आहेत पुढीलप्रमाणे. तर खात्यात पैसे आले की नाही कसे चेक करावे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जात आहेत. खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यात पैसे आले की नाही तपासू शकता. पहिल्यांदा आहे, तुम्ही तुमच्या बँकच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता. म्हणजे तुम्ही कस्टमर केअर, तुमचे प्रत्येक बँकचा कस्टमर नंबर वेगळा सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यांनी आपापल्या बँकेला कस्टमर केअरला कॉल करा. तुमचं अकाउंट, तुमची रक्कम किती आहे ती तुम्ही जाणून घेऊ शकता. कारण तुम्हाला तुमची रक्कम ऑलरेडी माहिती असणार, तर त्यात वाढ झाली असेल 3,000ने 1,500ने किती, तर तुम्हाला ती नक्की कळेल की आपले पैसे आलेत की नाही. त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता किंवा तुम्हाला कळूच शकतं कन्फर्म की आपले पैसे जमा झालेले आहेत की नाही. दुसरं आहे, तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ॲपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाउनलोड करून तुम्ही तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही तपासू शकता. म्हणजे प्रत्येक बँकेचं एक ॲप असतं, सगळ्यांना माहिती आहे. त्या ॲपवर गेल्यावर तुम्हाला अकाउंटमध्ये गेल्यावर तुमचं स्टेटमेंट डाउनलोड करण्याचा एक ऑप्शन असतो, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला योजनेचे पैसे आहेत की नाही कळून जाईल लगेच. कारण बँक स्टेटमेंटवर तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन दिसतेच, हे सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्ही यानुसारही चेक करू शकता. तिसरं आहे, तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे की नाही चेक करा. आता प्रत्येकाला माहिती आहे की डेबिट क्रेडिटचे आपल्याला म्हणजे पैसे आले गेले याचा मेसेज आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर येतोच की तुमचं एवढे पैसे या अकाउंटला क्रेडिट झाले आहेत किंवा डेबिट झाले आहेत. तर ह्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा तुम्हाला मेसेज येईल. आता मेसेजचं पण असं आहे की कधी मेसेज येतो, नाही येत. त्यामुळे मेसेज जरी काहीकांना मेसेज नाही आला तरी बँकेत पैसे पडू शकतात, असं आहे. तर तुम्ही ते चेक करा आधी की तुमच्या मेसेजमध्ये कुठला असा मेसेज आहे का की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3,000 किंवा 1,500 रुपये मिळालेले आहेत की नाही, हे तुम्ही चेक करू शकता. पण सगळ्यात सोपी महत्त्वाची म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही बँक स्टेटमेंटच चेक केलं पाहिजे. त्याच्यात कन्फर्म कळतं आपल्याला की कुठले ट्रान्झॅक्शन आपल्या बँकेत झालेले आहेत. म्हणजे बँक योजनेचं पण ट्रान्झॅक्शन आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिसतं. तर मेसेज आला तर उत्तम आहे, हे लगेच कळून जाईल. पण मेसेज नाही आला तर तुम्ही स्टेटमेंट पाहू शकता. नंबर 4 आहे, तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता. हा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ज्यांच्याकडे बँकिंग ॲप नाही, त्याने डायरेक्ट तुमच्या बँकेत जा. तिथे तुमचं पैसे, तुमचं अकाउंट वगैरे तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि तिकडे तपासू शकता. सगळ्यात सोपा मार्ग आहे. आता हे झाले 4 मार्ग. तर या मार्गावरून तुम्हाला कळेलच की किती आपले पैसे आलेत, नाही आलेत, काय झाले. तर आता कोणाला किती रुपये मिळणार. तिसऱ्या टप्प्यात ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये मिळाले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात 1,500 रुपये मिळतील. ठीक आहे, म्हणजे काय म्हणणं आहे की ज्यांचं ऑलरेडी 2 हप्ते आले आहेत, जुलैचं पण आलेत आणि ऑगस्टचे पण आलेत, त्यांना 3,000 ऑलरेडी भेटलेत 2 महिन्याचे. तर सप्टेंबर महिन्यात त्यांना त्यांचे सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये येतील. तर ज्या महिलांना अजूनही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये मिळतील. म्हणजे काही मुलांना असं झालं की महिला पात्र आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, तरी त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले अजूनही नाहीत. त्यामुळे त्यांना जे मिळाले नसतील त्यांना पूर्ण 3 महिन्याचे म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे त्यांना खात्यात जमा होतील. म्हणजे पूर्ण 4,500 रुपये त्यांना मिळणार आहेत. तुमचे पैसे कुठे जाणार नाहीत जर तुम्ही 31 ऑगस्ट आधी फॉर्म भरला असेल तर. त्यामुळे तुम्हाला 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच आत्तापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. मात्र त्यासाठी तुमचा बँकेचा अकाउंट नंबर आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं सगळं व्यवस्थित हवं आहे. म्हणजे की तुमचं आधार कार्ड हे लिंक असायला हवं तुमच्या बँकेशी. तरच तुम्हाला
पात्र आहात तुम्ही तरच तुम्हाला पैसे तुमच्या बँकेत पडतील. तर तुम्ही सगळं चेक करा व्यवस्थित. ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही त्यांना अजूनही वेळ आहे. तुम्ही तुमचं चेक करा. डी-बी-टी अनेबल आहे का नाही चेक करा आणि सगळ्या गोष्टी चेक करा. तुम्हाला सप्टेंबर महिना अखेरपर्यंत सगळ्यांचे सगळे हप्ते मिळून जातील. तर तुम्हाला अजून काही जर शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला अशीच माहिती मी अपडेट देत राहील. तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.